आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, काल जो महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला, GR काढला, त्यावर तुम्ही समाधानी आहात का? ओबीसी समाजाचं नुकसान होतंय का? माझ्या मते ओबीसी समाजाचं कुठंही नुकसान होईल असल्या प्रकारची तरतूद या शासन निर्णयामध्ये नाही. की या शासन निर्णय निर्गमित झाला, आम्ही त्याचा सखोल अभ्यास केला, चिंतन केलं आणि एक एक तरतूद आम्ही वाचली. की सर्वात आधी त्यांनी काय म्हटलेलं आहे की संदर्भ दिलेला आहे 2000चा अधिनियम, 2012चा अधिनियम, 2024चा अधिनियम. ज्या अधिनियमाअंतर्गत जात प्रमाणपत्र आणि त्याची वैधता तपासण्याची नियमावली ठरवून दिलेली आहे, त्या नियमावलीनुसार एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या वंशावळीतील नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तसं प्रतिज्ञापत्र देत असेल की माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, हा माझा या वंशावळीतील याच्यानुसार माझा नातेवाईक आहे, तरच तो अर्ज करू शकेल, अन्यथा अर्ज करू शकणार नाही. पितृसत्ताक फॅमिलीनुसार. सत्ताक फॅमिलीनुसार. आणि ती पद्धत आजही आहे. नवीन काय आलं याच्यामध्ये की ज्याच्यामुळे नवीन माणसं येणार आहेत? जरांगे पाटील यांना नवीन काही नाही मिळालं. नाही, माझ्या मते तरी मिळालं नाही. त्यांच्या मते काय मिळालं त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार नवीन काही या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करा असा उल्लेखच नाही ना कुठे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट दोन्ही गॅझेटचं GR काढण्याबाबत काल त्यांना सरकारने आश्वासन दिलं, कारवाई झाली. त्यातून काही नुकसान होतंय का ओबीसींचं? हा तर हैदराबाद गॅजेटच्या आधाराचा शासन निर्णय आहे ना, आणि ते सातारा गॅजेट 1 महिन्यानंतर काढू असं आश्वासन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये नवीन काय दिलेलं आहे? अच्छा, गॅजेटियरमध्ये सामूहिक आहे ना, यावर्षी एवढे कुणबी होते, एवढे मराठा होते, एवढे कुणबी, वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये नाही. आणि ते असेलही तरी ज्या व्यक्तीच्या याच्यावरती आज मराठा जातीची नोंद आहे आणि त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आहे, त्याला ही प्रोसिजर कंप्लीट करावी लागेल. या GRमध्ये जी दिलेली आहे ती 2000, 2012 आणि 2024च्या अधिनियमामध्ये दिलेली आहे. नवीन काय, त्या प्रोसिजरनुसार गेला आणि त्या अधिकाऱ्यांचं सर्व समाधान झालं तरच त्याला ते प्रमाणपत्र मिळेल, त्याची वैधता होईल, नंतर तो ओबीसीचे बेनिफिट घेण्याकरता पात्र होईल, अन्यथा नाही. तुम्ही म्हणताय, जरांगे पाटील म्हणतात की मोठा विजय झाला मराठा समाजाला, बरंच सरकारनं दिलं, GR काढले. तुम्ही म्हणतात की ओबीसी समाजाचं काहीच नुकसान झालं नाही. तर मग आता तुम्ही आपलं आंदोलन मागे का घेत नाही? तर तुम्ही त्यासाठी असं सुरू केलं होतं ना की सरसकट देऊ नये म्हणून. नाही, तर आमच्या 14 मागण्या आहेत. 14 मागण्या, उर्वरित मागण्यांवर सरकारसोबत चर्चा करून त्याबाबत सरकार जो आम्हाला निर्णय देईल तो, त्यामुळे त्या निर्णयाने जर आम्ही समाधानी झालो तर आम्ही आमचं आंदोलनसुद्धा मागे घेऊ. की जसं त्यांच्या सर्व मागण्यांचे GR काल त्यांच्या हातामध्ये दिले, तसे आमच्या मागण्यांबाबतसुद्धा त्यांनी विचारविनिमय करून आम्हाला आश्वासित करावं. मागण्या सांगा काय तर TV 9च्या प्रेक्षक. जसं फॉर एक्झाम्पल, मुलांना 100% स्कॉलरशिप लागू करा. काय, म्हाडा आणि सिडकोमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण नाही आहे, ते आरक्षण लागू करा. आम्ही म्हटलं की यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाई त्वरित द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार टीका झाली. जरांगे पाटील यांनीही त्यांना एकेरी शब्दात टीका केली, त्यांनाच टार्गेट केलं, पण त्यांच्याच नेतृत्वात हा कालचा निर्णय झाला. नाही, तर बरं, ते मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री असल्यामुळे राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांना निभावावीच लागेल आणि ते त्यांनी निभावलेली आहे. त्याच्याकरता मी त्यांचंही अभिनंदन करतो की आमचं जे म्हणणं होतं त्यालाही कुठे त्यांनी धक्का लागू दिलेला नाही, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र दिलेली नाही. आणि मी ॲनालाइज करून तुम्हाला सांगितलं की आमचं नुकसान झालेलं नाही आणि त्यांचं समाधान झालं आहे. हेच तर महत्त्वाचं असतं. हीच एक कला आहे की त्यांचं समाधान झालं, ते आपल्या गावी परत गेले. आमचं समाधान झालं की आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित केलेलं नाही. छगन भुजबळजी किंवा इतर नेत्यांशी बोलणं झालं काही रात्री? नाही, रात्री आता बघा, या ओबीसी समाजामध्ये अनेक नेते आहेत. भुजबळ साहेब सर्वांचे ज्येष्ठ नेते आहेत. काय की मतांतरे असतील, पण मतांतरे असले तर वेगवेगळे मार्ग ओपन आहेत अजूनही. काय
आता तुम्ही कधी किती दिवसात तुमचं उपोषण मागे घेणार आहे? साखळी उपोषण, गणपती विसर्जन आहे, फेस्टिवलचं सीझन आहे सगळं. सरकारला लक्ष द्यायचं त्याच्यावर. सरकार आज चर्चेला आलं, आमचं समाधान झालं तर आज संपू. कोण चर्चेला अपेक्षित आहे तुम्हाला? सरकार जे शिष्टमंडळ पाठवेल ते. सरकारचे मंत्री दुसरं काय. पंकज भोयर राज्यमंत्री आहे, ओबीसीचे नेते आहे, ते येऊन भेटून गेले तुम्हाला. आता पुन्हा अपेक्षित आहे की त्यांनी किंवा इतर आमच्या विभागाचे मंत्री आले पाहिजे. पंकज भोर आमच्या विभागाबद्दल निर्णय नाही घेऊ शकत. ओबीसी मंत्री आणि त्यांच्यासोबत इतर अधिकारी ते आले, त्यांच्यासोबत चर्चा होईल. ते त्याच्यातनं काय मार्ग केव्हा आमचे पूर्ण करतात ते सांगतील. नंतर आम्ही आमच्या उपोषणाचा निर्णय घेऊ. असं जी आर घेऊन जरांगे पाटील यांच्याकडे गेले, त्यांनी उपोषण मागे घेतलं, असा जी आर घेऊन यायची मागणी करताय की येऊन? हे बा, शासनाशी चर्चा झाल्याशिवाय जी आर निघत नाही. तुम्ही जी आरची अट नाही, चर्चा करा आणि तुम्ही सोडाल. चर्चा करा, आम्ही सोडायला तयार आहोत. चर्चा होऊन समाधानी झालो तर. चर्चा झाली, समाधान झालं, त्यांनी मान्य केलं, करतो. जी आर निघायला वेळ लागेल 8-15 दिवस. आम्ही तसा आग्रह करत नाही. हे होते डॉक्टर बबनराव तायवाडे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ओबीसी मंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला भेट द्यावी, आंदोलनस्थळी यावं आणि आश्वासन द्यावं, आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत असं ते म्हणाले. जो सुवर्णमध्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला की मराठा समाजालाही मिळालं आणि ओबीसी समाजाचंही नुकसान झालं नाही, त्याबद्दलही राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.